बोलायचं म्हणजे योग्य त्याचं बाप कोण नाही, कोणी बोलायचं बरं कोण नाही कळा नाही इतक्या जास्त होते. तसे त्या पंचदशीमध्ये दावा सापडत नव्हता तसा त्याचा कोण एक पण कळा ना त्याला कोणतरी एक हवा आला आपला म्हणजे त्याला असं निकडले गेला संघातला ते गेले आपापल्या घरला चालले. पण व्याध्या मात्र 8-10 सवण्यात काय झालं आजकाला तुम्ही बऱ्याच कथा ऐकले पण कोणी सांगायच्या निमित्तानं सांगितली. चाला काढल्या मला अर्धी सेवा केली त्यानं अर्धी आज्ञा पाळली अर्धी नाही पाळली कृष्ण परमात्म्याची. तर कमरापासून वर सवण्यात अडकाला आणि कमरापासून खालची पाय सवण्याच्या खाली डोबू लागली. आणि भजन केल्यामुळं म्हाताऱ्यानं भजन बाहेरच्या गवळणीनं भजन छान दिलं. आज काय घेण्यात आलं म्हातारी चावी पाहतो तशी पैशी मग आज काय कवाल उघडून पाहते तर आज गेल्या आज समजा अंधार देवी झाले आणि म्हातारीची सुद्धी पायी उघडले कशाला खापडं मला तहीन दुधन तहीन सांग्यातन पुन्हा ते काय काय केलं तुम्हाला सांगितलं. मग सर्व पाय भरले. मग अंधारात दिवा लावून म्हातारी म्हणजे कुठे पाहा कुठं कोणी पाहा चोर तरी कुठे गेले पहा तर दिवा लावला पाहाची खाली काही दिसला पण एका कोणीच्या गुच बोलून होत्या घरी तर तिच्या डोक्याला पाय लागले त्याच्या सायकल खेळत आणि मग वरी पाहते दिव्यानं तो पाय म्हणले समजी गेली पण चांगला राहायला वाटत आकाला. मग त्यानं मुसळ घेतलं रवी घेतली आणि त्याची काय पाहिली सोय पाहिली अत्यंत सोय पाहिली. इतकी सोय पाहिली की त्या हन्नाला गवळणीचा अभिषेक झाला. हन्नाऱ्याच्या गोळी खाली व्हायचा तो वरी होता. पहिल्या दिवशी तो हँड झाली दुसरी हँड झाली तो म्हणायची पहिली सोपं म्हणायची एका सर्वांचा अभिषेक झाला. त्या शिवाय येऊ लागल्या खाली हाणू लागल्या आणि मग कृष्ण धावा करू लागला. कोण धावा करू लागला त्यांच्या धावा करू लागला कृष्ण परमात्म्याचा गे देवा किती अंत पाहतो सोड मला ह्या दुःखातून एक वेळ तरी या दुःखा वेगळे मला ह्या सावण्यात झालं काय पण त्या असं म्हणून कृष्णानं त्या पेढ्यानं खूप मोठी यात्रा केली धावा केला. इकडं कृष्णानं धावा केला कृष्णाचा धावा केला त्या पेढ्यानं तर कृष्णाच्या मोबाईलची बिल वाढली काय ती बिल असं गाणं बोलून ती मोबाईलची वाढली. कृष्णानं मोबाईल उचलला हॅलो कोण आहे तुम्ही ते घ्या कुठून तुम्ही सौम्यातून काय अरे तुला सर्व माहित आहे देवा माझ्या संग नाटकं करू नको माझ्यातच कोण आहे मला कळायला आणि माझ्या कोणाची शिक्षा तो दिली मला हे कळालं मला ह्याच्यातून सोडव असं म्हणल्याबरोबर कृष्ण मला सुटला तो तुला तुला कळाली चूक तो सुटला मान्य केली सुटला तिथून तो बाहेर झाला मुक्त झाला त्याचा. आणि तेव्हापासून त्याचा जो खोडीलपणा होता चालकपणा होता हा त्याला त्याचा खोडीलपणा घालवायसाठी कृष्ण फड्या करीत होता. तसा गौरीचा खोडीलपणा घालायसाठी कृष्ण परमात्मा त्याची त्वऱ्या करीत होता आणि त्या त्वऱ्या नव्हत्या मला प्रेम भक्ती होती. तो परमात्मा होता तो आनंदाचा कल्लोळ होता. अशा प्रकारचा आनंदाचा कल्लोळ गोपाळामध्ये झालेला आहे. कृष्ण मोठा झालेला आहे. सर्व गवळणी कहाणी घेऊन आलेले आहेत. यशोदेला कहाणी सांगतात. यशोदेनं ते सर्वांची ग्रहाणे ऐकून कृष्णाला ताकीद केलेली आणि कृष्णाला काही चारायला वासर चारायला पाठविल्याने सर्व गोपाळ घेऊन कृष्ण परमात्मा गाई चारण्यासाठी गेलेले आहेत. प्रमाणे ह्याचेने आपल्याला धावत्या भरपूर झाल्या पण मी सांगायला लागलो. आणि तिथं गाई चालून कळंबाच्या झाडाखाली बसलेले कृष्ण भगवानानं मेनू आपल्या कमराला बसलेला आहे. सर्व गोपाळाला बोलविलेला आहे आणि सर्वांच्या शिदुऱ्या सोडलेल्या आहे. कृष्ण परमात्मा मध्ये भागी उभा आहे आणि कृष्ण परमात्म्यानं आपली शिदुरी त्याच्या मिश्रित केली. कृष्ण परमिश्रित झाल्यामुळे तो सर्व काला झाला. सर्वात कृष्णासारखंच शिदुरी झाली दिव्यमय आनंदमय सचिता आनंदमय आणि सर्व कृष्णाच्या खऱ्या स्वरूपाला प्राप्त झाले. अशा प्रकारचा ज्ञानाचा काला भक्तिरसाचा काला आणि त्या दही भाताचा काला कृष्ण परमात्म्यानं कळंबाच्या झाडाखाली गोकुळामध्ये यमुना नदीच्या काठी द्वापारयुगामध्ये केला. आणि त्या तो काल्याचा उच्चार आज आपल्याला करायचा सांगताना अधिकार केला. जिथं जिथं कीर्तन होईल सेवा होईल दान होईल भजन होईल
कर्मठाचं चिंतन होईल, संतांची संगत असन, देव भक्त नाम हा त्रिवेणी संगम असेल. या त्रिवेणी संगमाच्या तीरावर हा काला करण्याचा ज्ञानोतरायानं तुकोबरायानं आपल्याला अधिकार दिला. त्या अधिकारानुरूप आपण इथं काला करायलो. तुम्ही आम्ही गदारुडी आनंदे असा काला केलेला आहे आणि आता काल्याचा प्रसंग आपला झालेला. याप्रमाणे दोपारी वाटला काला आज आपण परिवार करायलो आणि त्याचा आनंद लुटायलो. महाराज ज्ञान घ्या, याच्यातून भक्ती घ्या आणि याच्यातून कर्म प्रवृत्ती, विशुद्ध कर्म, सात्विक कर्म किंवा निष्काम कर्माची सेवा करा आणि आपल्या कर्तव्यातून आपल्या संसारातून मुक्त व्हा असा साधू संतांचा आपला निरोप आहे. आणि या निरोपात चर्चित ही कीर्तनाची सेवा इथं समाप्त करतोय. गोपाल कृष्णाचा आपण मोठ्याने गजर करायचा. गोपाल कृष्ण भगवान की बस झालेली सेवा कृष्ण भगवानाच्या सर्व मंगल देवदेवतेच्या कुंभगुणा केशव बाबांच्या चरणी अर्पण करतो आणि तुम्हाला सर्वांच्या चरणी नतमस्तक करतो आणि सेवेला इथं पूर्ण विराम देतो. Singila